नमस्कार, मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. आज आपल्याबरोबर आपण ज्या व्यक्तीची आज मुलाखत किंवा थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे, जे आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती ज्या पद्धतीचं इंदापूर तालुक्यामध्ये चित्र स्पष्ट झालं आहे, याच्यावरती आज प्रदीपदादा गारटकर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला होता. त्यांच्याकडून आपण थोडक्यात त्यांची माहिती घेणार आहे, तर आपण घेऊया. तर या सध्याच्या निवडणुकीला कसं सामोरं जाणार? 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेप्रमाणे मी मुंबईमध्ये जाऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांसह जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे आणि आगामी काही दिवसामध्ये या तालुक्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशासाठी सन्माननीय मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब इंदापूरला या ठिकाणी येणार आहेत. त्यावेळेला इतर सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. आगामी ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती लढवत आहोत. त्या दृष्टीने आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत. दादा, आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या दादा, या ठिकाणी जे चित्र आज सध्या उभं राहते दादा, की युतीमध्ये आज कुठंतरी लढवण्याचा प्रयत्न होतोय राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाकडून. तर काय आता दादा, या गोष्टीकडे कसं बघता? जे कार्यकर्ते आज वर्षानुवर्ष काम करत होते, कुठंतरी त्यांची कुचंबनामध्ये असं काय, तुम्हाला कसं या गोष्टीकडे बघता दादा? ते कसं आहे की राजकारणात सगळंच जर बघितलं आपण तर ते काही फार उद्या राहिले जिथे आपल्या सोयीचं राजकारण करतात. आता तुम्हाला पाहायला मिळेल इथं प्रत्येकाला आपण इतके वर्ष काम केलं, आता आपल्या मुलांना पुढं काढून त्यांना राजकारणात सेटल करण्याचं एक व्यवसाय असल्यासारखं राजकारणाकडे पाहिलं जातं. आता कुठंतरी आपल्या घरामध्ये जसं घराणं प्रतिष्ठित असतं आणि ते आपल्या मुलाबाळांना सेटल करण्याचा प्रयत्न करतं, तसं सार्वजनिक जीवन हे समाजासाठी असतं. त्यामध्ये आपल्या घरचं मनुष्य सेटल करणं हे काही राजकारण नव्हे. आता या येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला 22 तारखेनंतर लक्षात येईल. आता कुठंतरी निष्ठावंत नाही, आता ते संपलेलं आहे विषय. काही निष्ठा काही बघितलं जात नाही. कार्यकर्त्यांनी पण मी मागं बोललोच आहे, कार्यकर्त्याला स्थान आहे. एकमेव संघटन या देशात मला जे अनुभव मिळालेले अनेक वर्षापासून मी पाहतोय आणि देशवासीय सगळे बघतात की घराणेशाहीपेक्षा एक संघटनेला महत्त्व आहे आणि कार्यकर्त्याला महत्त्व असणारी संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. बाकीचे सगळे घराणेशाही आहे. आता खूप वर्षापासून काम करतं या सामाजिक क्षेत्रामध्ये, एक कुठंतरी असं उद्याच्या भविष्यामध्ये जे काही कार्यकर्त्यांना काय संदेश देतात या सध्याच्या काळामध्ये? मी ज्या अभ्यासपाठी स्वीकारलेली आहे, माझ्यावरती काय कोणाचा दबाव, कोणी काय मला आमिष दाखवलं आहे अशातलं मी काही करतो नाही. मला इथं एक संस्कारक्षम समाज उभारणीच्यासाठी कार्य अविरतपणे करणारा मी कार्यकर्ता आहे. मला राष्ट्रप्रेमी लोकांची संघटना या ठिकाणी मजबूत उभी करायची आहे आणि त्यासाठी आत्ताचा जो तरुण आहे भरकटला जाऊ नये, योग्य दिशेने तो राहावा यासाठीचा माझा प्रयत्न येणाऱ्या काळात राहणार आहे. त्यामुळं राष्ट्रीयत्वाने भारावलेले अशा पद्धतीचे सामाजिक कार्य करणारे तरुण हे मला या पार्टीच्या माध्यमातून मी उभा करू शकतो, हा मला आत्मविश्वास आहे. धन्यवाद.